नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर मनपाड रस्त्यावरील राहुरी शहरातील सांडपाणी वाहतुकीसाठी टाकण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट पाईप्स ऐवजी भक्कम भूमिगत सीडी वर्क करून मोठ्या पाईपद्वारे पाणी वाहून नेण्यात यावे. या मागणीसाठी प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक प्रशांत डवले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर मनपाड रोडवर आंदोलन केले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साईनगर, पुरुषोत्तम नगर व गुलमोहर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पश्चिम भागातील सांडपाणी नाली पूर्वीच्या पद्धतीने मोकळी करून देण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात परिसर पूर्णपणे जलमय होईल असा इशारा आंदोलकांनी दिला. सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अरुंद सिमेंट पाईप टाकले जात असून त्यामधून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वजडी पेट्रोल पंपासमोर मोठ्या आकाराचे भूमिगत पाईप टाकून पूल स्वरूपाचे काम झाल्याशिवाय पाणी नगर मनपाड रस्त्याखालून जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनानंतर नागरिकांचे निवेदन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या निर्णायक हस्तक्षेप नागरिकांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री तनपुरे यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत या ठिकाणी योग्य पद्धतीने मोठ्या क्षमतेची पाईपलाईन टाकणे अत्यावश्यक आहे, अन्यथा या परिसरात नागरिकांना राहणे अशक्य होईल असे ठणकावून सांगितले. त्यांच्या ठोस भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या निवेदनावर नगरसेवक प्रशांत डवले, विजय मुथा, विजय डवले, राजेंद्र गुंजाळ, प्रकाश भुजाडी, सुशील भिंगारकर, पुंजाहरी पाटील, रवींद्र थोरात, पंकज थोरात, शिवाजी कुलट, प्रतीक केंगे, सोमनाथ आनप, गोरक्षनाथ आरोटे, अमोल डवले, अविनाश काळे, अनिल गुंड, उज्ज्वल पाडेकर, शीला पाडेकर, प्रशांत शेटे, ठकुबाई गोरे, चांगदेव कल्हापुरे, राजेंद्र मुथा, बाळासाहेब शेटे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.